मित्रांनो, समोर आपण बघतोय कळस नसलेला शिवमंदिर. होय, कळस नसलेला शिवमंदिर. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे अतिप्राचीन शिवमंदिर, जे 11व्या शतकातलं आहे. माझ्या पाठीमागे बघता आपण, त्याच्यावरून आपण अंदाज लावलाच असेल. अतिप्राचीन असं शिवमंदिर आहे हे. आणि याचं बांधकाम कोणी केलं, सुरुवात कोणी केली आणि पूर्ण कोणी केलं, हे आपण पूर्ण जाणून घेऊ. आणि सध्या याची स्थिती कशी आहे ते पण आपण बघून घेऊया आपल्या व्लॉगमधून. तर मित्रांनो, मी आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये. हे मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. या मूर्तीची झीज एवढी झालेली आहे की ती मला समजतच नाही गणपती बाप्पाची मूर्ती आहे की अजून कुठल्या देवाची आहे ती. हे शिवमंदिर अतिप्राचीन आहे आणि 11व्या शतकातील शिलाहारकालीन वास्तुशिल्पाचा एक असा उत्तम नमुना आहे. अप्रतिम याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. हे मंदिर हजारो वर्षापासून भक्तांसाठी एक श्रद्धेचं केंद्र आहे. विशेषतः महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे तर भरपूर गर्दी असतेच आणि इथे खूपच गर्दी असते. हे बघा, आपण समोर बघतोय मूर्त्यांची पण झीज झालेली आहे. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, आपण बघूच पुढे आपण. आपल्या समोर ज्या मूर्त्या दिसतात ह्या पूर्ण मंदिराला सर्कलमध्ये, पूर्ण गोल राऊंडमध्ये, ह्याच साईजमध्ये आणि सगळीकडे अशाच काही देवी देवतांच्या आहेत, काही असे नृत्य करणारे, काही महिला, काही पुरुष असे दाखवलेले आहेत. आणि त्यांची साईज तेवढीच आहे आणि जमिनीपासून त्यांची उंची पण तेवढीच आहे. ती पूर्ण मंदिराच्या गोल सर्कलमध्ये सेम मूर्त्या, सर्व साईज एकाच साईजमध्ये हे आपल्याला सगळीकडे गोल राऊंडमध्ये बघायला मिळतात. आता हे बघा, हे पण एक कुठले तरी देव आहेत आणि वरती मस्तपैकी त्याला कमान वगैरे आहे आणि बाजूने त्याच्या हे दोन ढोलके वाजवताना दिसतात. इथं चालू आहे, त्यांचं नृत्य चालू आहे. आणि इकडे आतमध्ये पण अशा कोपऱ्यामध्ये सगळीकडे अप्रतिम उत्तम असा वास्तुशिल्पाचा नमुना असलेलं हे भूमिज शैलीमधलं हे मंदिर आहे. हे बघतो आपण, आपल्याला समजतं हे हत्तीच्या मुंड्या आहेत ह्या. आणि म्हणजे हत्तीच्या पुढे डोका असल्यामुळे आपल्याला कळतं की हत्तीच्या पाठीवर हे मंदिर आहे असं इकडून कळतंय. बाजूने बघू आपण तिकडून, हे आडवी अशी मूर्ती दिसेल आपल्याला हत्तीची, ती त्या बाजूला आहे. हे मंदिर उत्तर कोकणचा राजा चित्तराज होता. याने 1022 ते 1035च्या दरम्यान बांधण्यास सुरुवात केली आणि त्याचा भाऊ होता मामवानी. याच्या कारकिर्दीमध्ये 1060 ते 1061 मध्ये ते पूर्ण झालं. दगडाचं काम असल्यामुळे आणि एवढं कोरीव काम आहे त्याच्यामुळे त्याला कालावधी किती लागला बघा, 1022 ते 1061 याच्यामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. एकदम सुबक अशा आकृत्या पूर्वी होत्या त्या. आता प्रदूषण, ते हवा प्रदूषण आहे जास्त, त्याच्यामुळे हे जास्त त्यांची झीज झालेली आहे. हे मंदिर वालधुनी नदीच्या काठावर बनवलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला नदी आहे, पण आता ती वाहत नाही. आता ते पूर्ण नाला तो खराब झालेला आहे. गटाराचं पाणीच जास्तीत जास्त दिसतंय तिथे. हे बघा आपण मंदिराचा बेस कसा आहे तो. सध्या या प्राचीन मंदिराची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI विभागाद्वारे केली जाते. आणि असं मला कुठलं वाटलंच नाही. आता समोर आपण या मूर्त्या बघतोय, हे बघा किती झीज झाली आहे त्यांची. बघा मूर्त्यांची अक्षरशः त्यांची पावडर असं हात जर फिरवला ना आणि जोरात घासलं की असं पूर्ण हातामध्ये येते ती. तर हे बघा, एकदम खराब परिस्थिती. एवढी मोठी प्राचीन ठेव आपल्या देशामध्ये आहे आणि तिचे आपल्याला जपता येत नाही. हे बघा, हे कशामुळे झाले, आता बाजूला इथे कंपन्या आहेत
त्यांचा केमिकलचा जो प्रदूषण आहे, हवा प्रदूषण, त्याच्यामुळे दगडाची झीज होते. आता दगड कसा बघा, हा थोडा पांढरा टाईपचा दगड आहे, दुसरा काळा दगड आहे. दगडामध्ये भरपूर प्रकार आहेत आणि त्या इथे हवा प्रदूषण एवढं खराब आहे, त्याच्यामुळे ह्या मंदिराची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. तर आपलं पुरातत्व खातं कसं लक्ष देतं आहे काय, एकदम म्हणजे ही एवढी मोठी आपल्याला ठेव मिळाली आहे, आपल्याला जपून ठेवता येत नाही. हे बघा पूर्ण मूर्त्या एकदम झीज झालेली आहे मूर्त्यांची. मला एक काका भेटले इथे, 55 ते 60 वय असतील त्यांचे, ते सेवा करतात मंदिराच्या आज परिसरामध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांचे वडील सांगायचे की इथून मंदिरापासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्वी काहीच नव्हतं, पूर्ण सपाट असा भाग होता तो. आणि त्याच्यानंतर केमिकल कंपन्या झाल्या आणि मग त्याच्यानंतर या वाऱ्याच्यामुळे, हवा प्रदूषणामुळे हे मंदिराची झीज व्हायला लागली. तर पूर्वी ह्या ज्या मूर्त्या आहेत आणि मंदिर होतं हे चांगल्या सुस्थितीत होतं, अशी झीज वगैरे झालेली नव्हती. तोडफोड जी काही परकीय आक्रमणांच्या नंतर वगैरे असे काही झालेले असते, तोडफोड असते, पण झीज ही पूर्वी नव्हती. तर आता याचं अस्तित्व किती काळ टिकतंय हे आपल्यावर आहे. हे बघा पूर्ण आता व्हाईट व्हाईट दिसतंय ना इथे. हा मंदिराचा हा खालचा जो भाग आहे दगडाचा, तो दगड आहे म्हणून कोण बोलणारच नाही, असा एकदम असा तो भुसावळीत चालले दगडाचा. आता आपल्याला समोर इकडे दिसतंय, इथून आहे ना खालून वाकून जर बघितला ना तर आतमध्ये गाभारा दिसतोय, त्रिशूल दिसतोय. आणि पावसाळ्यात इथून पाणी पडल्यानंतर तो शिवलिंगावर पण पडत असेल, असा सिस्टम असेल हा. हे बघा अप्रतिम कोरीव काम आहे आपल्याला हे समोर बघायला मिळतंय. एका आख्यायिकानुसार हे मंदिर आहे ना, हे पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे आणि याचा जो कळस आहे तो एका राक्षसाने तोडलेला आहे, अशी एक कथेनुसार असे पण काही लोक मानतात. मंदिर परिसरातल्या या शिवलिंगावरती पांढरे डाग हे प्रदूषणामुळेच झालेले आहेत. मंदिराचा हा दक्षिण द्वार आहे आणि त्याच्याच बाजूला पाण्याचा कुंड आहे, तो पण तुम्हाला दाखवतो मी. पूर्वी भक्तजन, साधू संत सर्व मंदिराच्या बाहेर कुंडामध्ये स्नान करून मग देवाच्या दर्शनाला जायचे, त्याच्यासाठी कुंड असायचे. आता हे आपण समोर कुंड बघतोय, हे बघा पाणी एकदम गटारासारखं पाणी झालेलं आहे. इथे पण काही कोरीव काम मूर्त्या वगैरे आहेत त्या कोपऱ्यामध्ये आणि त्या डाव्या साईडला, पण हे पाणी बघा एकदम खराब झालेलं आहे. खरं म्हणजे ते स्वच्छ करायला पाहिजे, नगरपालिका आहे इथे. हे बघा इथे कोरीव काम, इथे एक मूर्ती दिसते आणि इकडे कोपऱ्यामध्ये पण एक मूर्ती आहे. आणि हे जर हे साफ करायचं झालं तर होऊ शकतं, हे पाणी सर्व काढून गाल काढून चांगली जर त्याची साफसफाई केली तर होऊ शकतं. युरोप खंडामध्ये कुठल्या देशामध्ये जर अशी प्राचीन ठेव असती तर तिथल्या गव्हर्मेंटने काचेत ठेवली असती अशी मंदिरं. एवढी जबरदस्त त्यांनी सुरक्षित केली असती ना की आपण कल्पना नाही करू शकत. एवढे देश त्यांची संस्कृती जपतात, तर ही मंदिरं म्हणजे आपली संस्कृती आहे, पण आपल्याला व्यवस्थित जपता येत नाही आहे. दगडामध्ये एवढं कोरीव काम करायचं म्हणजे खाऊ नाही आहे. आपण एखादं चित्र काढायला जर घेतलं तर आपण भरपूर वेळा त्याला इरेज करतो आणि दगडाचं काम थोडं चुकलं तर तो पूर्ण दगडाचा पीस फुकट जातो. तर हे एवढं सुबक काम केलेलं आहे ना,
तर किती मेहनत आणि काय आर्किटेक्ट, काय इंजिनिअरिंग असेल, काय प्लॅन आहे, सगळीकडे एकाच साईजमध्ये पूर्ण मंदिरामध्ये मूर्त्या असतील आणि त्यांचा जो साईज गॅप जेवढी आहे ती एकाच साईजमध्ये काही साचा असेल आणि काही काय प्लॅनिंग काय असेल ती. हे बघा, हे पूर्ण हत्ती आपल्याला दिसतात आणि हे नंदी महाराज आहे तिथे. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. समोरून असा दिसतो मंदिर. हा बघा, एकदम मस्तपैकी एकदम लाईनिंग दिसतात, ज्या नक्षीकाम केलेलं आहे त्याचा. समोरचा प्रांगण आहे त्याचा खूप मोठा आहे. भूमी शैलीमधलं मंदिर आहे हे, सपाटीवरचं पूर्ण दगडाचा आहे तो आजूबाजूचा परिसर. पण आता बाजूला इकडे काही कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शनची, तर तिकडे दगड फोडायचं काम चालू आहे. तर इथे व्हायब्रेशन होतं मंदिराच्या इथे, ते काकांनी मला सांगितलं. तर त्याच्यामुळे अर्थातच मंदिराला क्रॅक जातील, पण इथे कोणाचं लक्ष नाही आहे. हे सिलिंगचं कोरीव काम आहे, मंदिराच्या आतमध्ये जातोय तिथलं बाहेरचं उत्तम कोरीव काम आहे बघा. हा दगडी खांब आहे आणि याच्यावरती किती कोरीव काम केलेलं आहे बघा. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना, खूप छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे इथे नंदी महाराज आहेत, त्याच्या बाजूचे आहेत ते प्राचीन आहेत. हे त्याच्यानंतर बसवलेले, ही एकदम प्राचीन आहे. ओरिजिनलवाली जी ही मूर्ती आहे नंदी महाराजांची, हा गाभारा आहे. मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये भटजीने मला शूटिंग करण्यास मनाई केली, त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवलिंग दाखवू शकलो नाही. 2 शिवलिंग आहेत आतमध्ये. ही सिलिंग बघावर आणि त्याला चॅनल उभे करून सपोर्ट दिलेला इथे, कारण की आता दगड आहेत ना, ही थोडी क्रॅक जात चालल्यात. इथे त्यांना सपोर्ट दिलेला आहे. चिमण्यांचा आवाज भरपूर येतो इथे, पक्षी खूप आहेत इथे. मंदिराच्या आतमधली सिलिंग दाखवतो तुम्हाला. ही बघा, मस्तपैकी कोरीव काम केलेलं आहे. एकदम एकदम रेखीव अशी फुलं काढलेली आहेत तिथे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला जे खांब आहेत त्याच्यावरती आता आपण बघतोय कोरीव काम. हे बघा, इथे गणपती बाप्पा आहेत, त्यांच्या डाव्या आणि उजव्या साईडला 2 छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, रिद्धी असतील त्या. आणि इकडे आपण बघतोय, तिथूनच जर आपण तिकडे बघितलं तर बघा, सर्व कोरीव काम आहे. कुठेच तुम्हाला असा प्लेन दगड दिसणार नाही, सगळीकडे कोरीव काम केलेल्या दगडी आहेत. आणि इथे आल्यानंतर काय बघू, म्हणजे किती उशीर बघू आणि काय बघू असा प्रश्न पडतो आपल्याला. एवढा कोरीव काम केलेलं आहे. आता स्पष्ट दिसत नाही आहे ते झीज झाल्यामुळे मूर्त्यांचं, पण एकदा बघून मन भरत नाही असं हे प्राचीन शिव मंदिर आहे. आपल्याला इथे मूर्त्या दिसतात ना, आता ही जवळची मूर्ती आहे, इथे छोटी मूर्ती. तर आता आपण बघतोय हे ते मांडीवर बसलेली आहे, कुठले देव असतील त्यांच्या, ती देवी मांडीवर बसलेली दिसते इथे. म्हणजे इथे मूर्त्यांचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत आपण अभ्यासले तर. आता इथे चॅनल टाकलेत बघा, समोर सपोर्ट दिले आहेत, छत आहे ना, तर आता क्रॅक भरपूर गेलेले आहेत. ते चॅनल टाकले, चॅनलला पण गंज लागलेला आहे. मंदिराचा परिसर चांगला मोकळा आहे आणि मंदिर भूमिज शैलीत असल्यामुळे त्याची सुंदरता एवढी आहे ना की खूपच एकदम छान दिसतोय मंदिर. अप्रतिम असं शब्द नाहीत म्हणजे बोलायला. ही समोर मूर्ती बघतोय आपण, हे विष्णूचं वराह अवतार होतं ना, तशी मला वाटते ती. आता क्लिअर नाही आहे, झीज झाली त्याची, पण वराह अवतार होतं विष्णूचा, त्या टाईपची मूर्ती आहे ती. कदाचित तेच दाखवलं असेल. आणि बाजूला पण मस्त छान छान मोठ्या मोठ्या, म्हणजे त्याच साईजमधल्या सर्व मोठ्या मूर्त्या आहेत त्या. ही समोर आपण बघतो दगडाची सिलिंग आणि हे खांब.
मस्तपैकी एकदम कोरीव काम केलेलं असल्यामुळे त्यांची सुंदरता खूपच आहे. बाजूने आपल्याला असा बघायला मिळतोय. हे फक्त एक दगडाचं मंदिर नसून एक वास्तुशिल्पाचा एक नमुना नसून ही आपली संस्कृती आहे आणि ही आपण जपायला पाहिजे. पाण्याच्या कुंडाच्या डाव्या बाजूला हे मला दिसलंय की तिथे मूर्ती आहे आणि हे भग्नावस्थेत पडलेले सर्व इथे दगडाचे तुकडे आहेत, मूर्त्या पण आहेत तिथे. आता हत्ती आहे हा, व्यवस्थित दिसतोय. तर पुरातत्व खातं करतंय काय याचं जतन करतंय असं तर सांगतात आणि आपण गुगलवरती पण बघितलं तर एवढं चांगल्या म्हणजे अर्धवट आहेत त्या, पण या ठेवायला पाहिजेत ना व्यवस्थित. आता बाहेर देशातले लोक पण आले किंवा माझ्यासारखं कोणी आलं तरी हे बघून एकदम खराब वाटतंय की काय या जुन्या एवढ्या प्राचीन मूर्त्या त्यांचं महत्त्व काय कळतच नाही. म्हणजे आपल्याला अशाच फेकून दिल्यात आणि कोणाला अभ्यासाकाला पण देणार नाही त्याच्यावर अभ्यास करायला की किती जुनी आहे काय आहे, अशा एका कोपऱ्यात टाकून दिल्यात बघा. पुन्हा मी तुम्हाला इथून त्या ओलाजवळ घेऊन आलो. तिथे एक LED सारखा तुम्हाला लाईट दिसतोय बघा, पण त्या समयी पेटवलेल्या आहेत गाभाऱ्यामध्ये दिसतात. आता आतमध्ये धूप लावलाय ना तर त्याच्यातून आता धूर येतोय बाहेर. पुन्हा मी ह्या बाजूला आलो. आता ही जी मूर्ती आहे ना समोर, त्या काकांनी मला सांगितली की त्या राजाची मूर्ती आहे, जो चित्तराज राजा होता ना त्यांनी मंदिर बनवलं त्याची. आणि त्याच्या जी डाव्या बाजूला आहे त्याच्या मुलाची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला जी होती ती त्याच्या भावाची मूर्ती आहे, तो नंतर ज्यांनी काम पूर्ण केले ते. आणि त्याच्या बाजूच्या गणपती बाप्पा आणि इतर देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. एवढं जबरदस्त कोरीव काम करायला किती दिवस लागले असतील आणि काय कलाकार असतील ते. सर्व एका साईजमध्येच मूर्त्यांचं कोरीव काम केलेलं आहे, समोर आपण बघतोय ते. आता ज्यावेळी त्या क्लिअर दिसत असतील त्यावेळी काय छान वाटत असतील एकदम. म्हणजे काही आपण आता बघतो काही ठिकाणी लेण्यांच्या वर वगैरे गेल्यानंतर काही पूर्ण मूर्त्या आहेत, त्यांचे डोळे, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव सगळं पॉलिश पेपरमध्ये घासून हे केले. आता इथे बघा आतमध्ये किती आतमध्ये एक मूर्ती आहे बघा, ते नंतर दगड लावलेला आहे तो, पण एकदम जबरदस्त, म्हणजे शब्द नाहीत, जबरदस्त कोरीव काम केलेलं आहे एकदम. नंतर लावलेला दगड म्हणजे काय माहिती आहे का, हा एकाच दगडात बांधलेला नाही, म्हणजे दगडांच्यावरती कोरीव काम करून असे एक एक तोडी लावून असं बांधलेला आहे तो मंदिर पूर्ण. आणि दिसतात पण तिथे गॅप आहेत त्यांच्यामध्ये असे केलेले आहेत. हे बघा आता ह्या पण काही नर्तिका आहेत, मस्त काम केले. इथे डाव्या साईडची जी मूर्ती आहे ना, हे बघा आपण पायामध्ये पाय टाकलेला दिसतोय, त्या मूर्तीतून काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, अंबरनाथ येथील आपण हे शिवमंदिर बघितलं. हे 11व्या शतकातलं होतं आणि आहे. तर मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजचा व्लॉग आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.